कल्याण डोंबिवली महापालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय तुम्ही कमळ लक्षात ठेवा। देवेंद्र फडणवीस तुमची काळजी घेतील। डोंबिवलीमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या भाजप नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कार करणार। भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं। काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच, रोहित पवारांची टीका। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मोदी शहांकडून जनतेचे आभार। भाजपा पहिल्या नंबरचा पक्ष आहे, पुन्हा अधोरेखित। राज्यामध्ये 48% नगरसेवक एकट्या भाजपचे, केवळ विकासावर मतं मागितली। निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। मवियाच्या जागांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त, पालिकेतही असंच यश मिळणार। स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये साडी वाटल्याचा आरोप। कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी विमानाचं पहिलं उड्डाण होणार। इंधन ठेवण्यासाठी विमानतळावर सध्या 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या तयार। राजधानी दिल्लीमधील हवा प्रदूषणानं बेहालच। रविवारी सरासरी AQI 377 नोंदवला। दिल्लीमधील 14 भागामध्ये प्रदूषणाची पातळी 400 पेक्षा जास्त। लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार। 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरामध्ये वाढ। 26 डिसेंबरपासून रेल्वेची नवीन तिकीट रचना ही लागू होणार। पुण्यामध्ये 8 दिवसात हवेतील प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ। पुणे शहराचा AQI मध्यम श्रेणीमध्ये। राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये थंडीचा मुक्काम कायम। रविवारी सांताक्रूजमध्ये 17.4 अंश तर कुलाब्यामध्ये 20.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वर्षअखेरपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज।